नमस्कार मंडळी, थंडीसाठी स्पेशल डिंक व मेथीचे लाडू बनवले आहेत. चला तर रेसिपी पाहू मग. मेथी मी भाजून बारीक करून तुपामध्ये 3 दिवस भिजत ठेवली. आता तुपामध्ये मी काजू तळून घेतले, ते बाजूला काढून घेऊया. त्यानंतर बदाम देखील खरपूस रंगावर लालसर होतपर्यंत तळून घेतले, ते देखील काढून घेऊया. तुम्ही हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेतले की त्याचा फ्लेवर छान येतो. आता पिस्ता देखील तुपामध्ये मी फ्राय करून घेतला, तो देखील बाजूला काढून घेतला. सगळे ड्रायफ्रूट्स असे एक एक टाकून मी बाजूला फ्राय करून घेतले. आता डिंक मात्र थोडा थोडा टाकायचा, थोडा थोडा करून फ्राय करून घ्यायचा. थोडा थोडा करून फ्राय केल्याने आतमधून डिंक कच्चा राहत नाही, त्यामुळे थोडा थोडा करूनच फ्राय करायचा. अशा पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेतला आहे. आता मी कढईमध्ये परत तूप टाकले, त्यामध्ये पहिल्यांदाच मी गव्हाचं पीठ टाकून हे लाडू बनवत आहे. थोडे तूप टाकायचे व पुन्हा भाजायचे, असे थोडे थोडे करून गव्हाचे पीठ छानपैकी खरपूस रंगावर भाजून घेतले आहे. आता त्यामध्ये आपण जी मेथी भिजवली होती 2-3 दिवस, ती टाकून घ्यायची. तुम्हाला जेवढी कडू वगैरे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मेथी टाकू शकता. छानपैकी मेथी देखील गव्हाच्या पिठामध्ये मिक्स झाली आहे, तूप सुटले. आता ही देखील बाजूला काढून घेतली. त्याच कढईमध्ये थोडेसे मखाने देखील टाकून घेतले, ते देखील खरपूस रंगावर भाजून घेतले. कडक असे भाजून घ्यायचे. परत पुन्हा तूप टाकले, त्यामध्ये खारीक व खोबऱ्याची पूड जी मी बारीक करून आणली होती, गिरणीतून बारीक करून आणली होती. मला खूप सारे लाडू बनवायचे, त्यामुळे मी गिरणीतून बारीक केली. तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता. ती देखील भाजून घेतली, ती पातेल्यात काढून घेतली. इकडे ड्रायफ्रूट्स देखील छानपैकी मिक्सरला बारीक करून घेतले. थोडे थोडे करून सर्व ड्रायफ्रूट्स मी मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतले. थोडे मोठे राहिले तर तुम्ही पुन्हा मिक्सरला फिरून घ्या. मखाना देखील छान असा बारीक करून घेतला आहे, त्याची देखील पावडर तयार झाली आहे, ती देखील काढून घेतली. डिंक देखील मिक्सरलाच फिरून घेतला आहे, तुम्ही मॅशरने देखील बारीक करून घेऊ शकता. मी डिंक थोडा जास्त वापरला आहे, मला आवडते त्याची टेस्ट म्हणून. आता सर्व साहित्य खारीक खोबऱ्याच्या पूडमध्ये टाकून घेतले. वेलची, सुंठ, जायफळची पूड देखील टाकली. जे आपण मेथी व गव्हाचे पीठ भाजून घेतले होते ते देखील टाकून घेतले. बाजूलाच मी कढईमध्ये तूप टाकले व गूळ देखील टाकून घेतला. तो मेल्ट होण्यासाठी ठेवला. याचा पाक तयार करायचा नाही, फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ. तो देखील गूळ मी यामध्ये टाकून घेतला व सर्व साहित्य पहिल्यांदा चमच्याने मिक्स केले व नंतर हाताने असे सर्व एकजीव करून घ्यायचा गूळ, म्हणजे गुठळ्या राहणार नाही गुळाच्या. तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. पौष्टिक असे डिंकाचे लाडू बनून तयार झाले आहे. एकदम परफेक्ट तयार होतात हे. धन्यवाद.